श्री स्वामी समर्थ. महाशिवरात्री व्रताचे नियम. ही कामे चुकून सुद्धा करू नका, तरच तुमचे व्रत हे संपन्न होईल. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्रीचे व्रत करत असताना आपण कोणत्या नियमांचे पालन केले पाहिजे, कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत याची माहिती देणार आहोत. तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. महादेवांची कृपादृष्टी आपल्यावर सतत राहावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये ओम नमः शिवाय असे लिहायला विसरू नका. चला तर मग आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री ही साजरी केली जाते. यावर्षी 8 मार्च 2024 मध्ये महाशिवरात्री आलेली आहे. तुम्ही वर्षभरामध्ये जितकी काही सोमवार करतात किंवा महादेवांची जी काही व्रतवैकल्य वर्षभरामध्ये आपण करत असतो, त्या सगळ्या व्रताचे पुण्य आपल्याला फक्त एका महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मिळत असते. त्यामुळे प्रत्येकाने महाशिवरात्रीचे व्रत हे जरूर केले पाहिजे. गंगेच्या प्रत्येक थेंबाइतकी पवित्र ही महाशिवरात्रीची तिथी असते. ज्या मुलींचा विवाह जमायला अडचणी येत आहेत किंवा बऱ्याच दिवसापासून ज्या मुलींना स्थळ बघतायत, ज्यांना इच्छुक असा वर मिळत नाही किंवा मुलं जरी असली तरी पण त्यांचा विवाह जमत नसला, त्यांना इच्छुक अशी वधू मिळत नसेल, तर त्यांनी सुद्धा महाशिवरात्रीचे व्रत हे जरूर करावे. लवकरच त्यांच्या विवाहाचा योग सुद्धा जुळून येईल. महादेवांना भोळे महादेव असे म्हटले जाते. महादेवाच्या पिंडीवर फक्त एक तांब्या पाणी जरी अर्पण म्हणजे पाण्याचा आपण अभिषेक जरी केला किंवा एक बेलाचे पान जरी वाहिले तरी महादेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात असे म्हटले जाते. पण महादेवाची पूजा करताना नियमसुद्धा तितकेच कडक आहेत आणि त्या नियमांचे पालन आपण जरूर केले पाहिजे. त्या नियमांचीच माहिती आता मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा विवाहसुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी झाला होता. त्यामुळे या तिथीला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेवांना प्रसन्न करण्यासाठी महादेवाच्या पिंडीवर किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये भरपूर गोष्टी या अर्पण केल्या जातात. यामध्ये धोत्र्याची फुलं, पांढऱ्या रंगाची फुलं, त्याचबरोबर एरंडाचे फळ असेल, बेलाची फळं, बेलाची पानं, वेगवेगळ्या झाडांची पानं फळंसुद्धा अर्पण केली जातात. महादेवांना रुद्राभिषेक करण्यासाठी दुधाचा वापर केला जातो, दह्याचा वापर केला जातो, पंचामृत त्याचबरोबर मधाचा सुद्धा वापर केला जातो. पण हीच पूजा करत असताना नकळतपणे आपल्याकडून काही चुका घडतात ज्या आपण अजिबात केल्या नाही पाहिजे किंवा काही चुकीच्या गोष्टी महादेवाच्या पिंडीवर अर्पण केल्या जातात ज्या महादेवांच्या पूजेमध्ये पूर्णपणे वर्जित आहेत. त्यामुळे महादेव आपल्यावर क्रोधित होऊ शकतात. महादेव जितके भोळे आहेत, जे त्यांच्या एकदम साध्याशा पूजेने प्रसन्न होतात, तितके ते लवकर क्रोधितसुद्धा होतात. त्यामुळे काही नियमांचे पालन आपण जरूर केले पाहिजे. यातला सगळ्यात पहिला नियम, महाशिवरात्रीच्या दिवशी जास्त वेळ झोपून राहू नका. शक्यतो पहाटे किंवा सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा. महिलांनी या दिवशी केस धुतले तर चालतील. आंघोळ करण्यासाठी सर्वांनी या दिवशी काळ्या तिळाचा वापर करावा. आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून आंघोळ करावी. यामुळे तुमच्या घरामध्ये जर काही पितृदोष असेल किंवा कालसर्पदोष असेल तर तो निघून जाईल. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी आंघोळ करताना तुम्हाला काळ्या तिळाचा वापर हा करायचा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही पांढऱ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे कपडे घालू शकता.
काळ्या रंगाचे कपडे या दिवशी अजिबात घालू नका. यानंतरचा पुढचा नियम म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी गहू, तांदूळ, मैदा किंवा अंमली पदार्थ हे अजिबात खायचे नाहीत. ज्यांना एखाद्या पदार्थाचे व्यसन असेल त्यांनी महाशिवरात्रीचे व्रत करत असताना व्यसनी पदार्थ देखील खाऊ नयेत. कोणत्याही गोष्टीचे व्यसन करू नये. असे व्रत असो वा नसो, व्यसन करणे हे आपल्या शरीरासाठी किती घातक आहे. पण प्रत्येकाने आपापल्या आरोग्याची काळजी ही स्वतः घ्यायला हवी आणि व्यसन करणे हे टाळले पाहिजे. यानंतरचा तिसरा नियम असा आहे, महादेवाच्या पिंडीवर हळदीचा आणि कुंकवाचा वापर अजिबात करू नये. कारण महादेवाची जी पिंड आहे ती पुरुष तत्वाचे प्रतीक आहे. हळद आणि कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक आहे. हळद महिला वापरतात आणि कुंकूसुद्धा महिला आपल्या पतीचे दीर्घायुष्य वाढावे म्हणून लावत असतात. आणि भगवान महादेव जे आहेत ते सहारा आहेत, म्हणजे दुष्टांचा ते संहार करतात, आपल्या संकटांपासून वाचवतात. त्यामुळे महादेवांच्या पिंडीवर हळदी कुंकू वाहिले जात नाही. दुसरे कारण असे आहे, महादेवांनी वैराग्य अवतार धारण केला होता, म्हणजे गोसाव्याचा अवतार धारण केला होता. त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये फक्त चंदन, भस्म याच गोष्टीचा वापर केला जातो. त्यामुळे महादेवांच्या पिंडीवर जर तुम्ही हळद कुंकू वाहत असाल तर या चुका इथून पुढे तुम्ही अजिबात करू नका. यानंतरचा चौथा नियम असा आहे, महादेवाच्या पिंडीवर जेव्हा आपण अभिषेक करतो, मग तो दुधाचा असो, दह्याचा असो किंवा पंचामृताचा असो, पाण्याचा असो किंवा मधाचा असो, कोणत्याही गोष्टीचा जेव्हा आपण अभिषेक महादेवाच्या पिंडीवर करत असतो तर त्यासाठी तुम्ही दुसऱ्या एखाद्या भांड्याचा वापर करा किंवा आपल्याकडे जो तांब्या असतो त्याचा वापर करा. पण शंखाचा वापर अजिबात करू नका. शास्त्रानुसार शंखाचा वापर महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करण्यासाठी पूर्णपणे वर्जित आहे. शिवपुराणातल्या एका कथेमध्ये असे सांगितले आहे की शंखजोड नावाचा एक असुर होता, एक राक्षस होता आणि या राक्षसाचा वध महादेवांनी केला होता. त्यामुळे शंखाचा वापर महादेवांच्या पूजेमध्ये पूर्णपणे वर्जित आहे. तुम्ही जर आत्तापर्यंत कधी महादेवांवर अभिषेक करण्यासाठी शंखाचा वापर केलेला असेल तर तुम्ही महादेवांच्या चरणी क्षमा मागा आणि इथून पुढे अशी चूक अजिबात करू नका. आपल्याकडे पूजेमध्ये जो काही शंख असतो तर हा शंखऊड नावाचे प्रतीक आहे. तुमचा प्रश्न असा सुद्धा येईल की मग विष्णूच्या पूजेमध्ये किंवा महालक्ष्मीच्या पूजेमध्ये आपण शंखाला इतके महत्त्वाचे स्थान का देतो? तर शंखचूड नावाचा जो असुर होता, राक्षस होता, तो भगवान विष्णूंचा भक्त होता. त्यामुळे विष्णूंच्या पूजेमध्ये शंखाचा वापर केला जातो. यानंतरचा पाचवा नियम असा आहे की महादेवाच्या पिंडीवर किंवा महादेवाच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा, तुळशीच्या मंजिरीचा वापर अजिबात करायचा नाहीये. महादेवांच्या पूजेमध्ये तुळस ही पूर्णपणे वर्ज्य आहे. बरेच जण महादेवांची पिंड तुळशीच्या कुंडीमध्ये नेऊन ठेवतात, तिथे जाऊन पूजा करतात. पण असं अजिबात करू नका. तुळशीच्या कुंडीमध्ये महादेवाची पिंड अजिबात ठेवू नका. पूर्णपणे ते वर्ज्य मानले गेलेले आहे. ही चूक तुम्हाला टाळायची आहे. महादेवांच्या पिंडीवर किंवा महादेवांच्या मंदिरामध्ये तुम्हाला चाफ्याची फुले, त्याचबरोबर केवड्याची फुले, केतकीची फुले अजिबात व्हायची नाहीये. महादेवांच्या पूजेमध्ये या सर्व गोष्टी वर्ज्य मानल्या आहेत. आता पुढचा जो नियम आहे मी तुम्हाला सांगणार आहे तो अतिशय महत्त्वाचा नियम आहे. या नियमांचे पालन प्रत्येकाने केलेच पाहिजे. जेव्हा आपण महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक करतो, दह्याचा अभिषेक करतो किंवा पंचामृताचा अभिषेक करतो तर त्यासाठी तांब्याचे भांडे किंवा तांब्याचा तांब्या अजिबात वापरायचा नाही. तुम्ही दूध, दही किंवा पंचामृत या पदार्थाचा अभिषेक करण्यासाठी एकतर स्टीलचा तांब्या वापरू शकता किंवा पितळेचा तांब्या वापरू शकता किंवा चांदीचे एखादे भांडे वापरू शकता.
पण तांब्याचा तांब्या अजिबात वापरायचा नाही, कारण दूध, दही किंवा पंचामृत यासारखे पदार्थ आपण तांब्याच्या भांड्यात जेव्हा ठेवतो तर ते खराब होतात, त्याचे विष बनतं. तर हे विष समान बनलेले पदार्थ आपण महादेवाच्या पिंडीवर वाहणे योग्य नाही. त्यामुळे तांब्याच्या भांड्याचा वापर शक्यतो महादेवांच्या पूजेमध्ये तुम्ही टाळला तर बरं होईल. आता तुम्हाला असा सुद्धा प्रश्न पडू शकतो की जेव्हा आपण महादेवांची पूजा करतो तेव्हा माता पार्वतीची सुद्धा पूजा करा असे आवर्जून सांगितले जाते, कारण वर्षभरामध्ये सुद्धा आपण महादेवांचे भरपूर सारी व्रतवैकल्य करतो. हरतालिका तृतीयेला सुद्धा आपण माता पार्वतीची पूजा करतो. मग महादेवांची पूजा करत असताना हळदी कुंकवाचा वापर करू नका असं सांगितलं जातं. तर माता पार्वतीच्या पूजेमध्ये सुद्धा हळदी कुंकू वापरायचं नाही का? तर बघा, जेव्हा आपण महादेवांच्या पिंडीची पूजा करतो तेव्हा तिथे हळदी कुंकू अजिबात वापरायचं नसतं. पण जेव्हा आपण महादेवांची त्यांच्या कुटुंबासह पूजा करतो, म्हणजे आपल्याकडे जर फोटो असेल आणि त्या फोटोमध्ये महादेव, माता पार्वती, त्यासोबत त्याचे पुत्र गणेश आणि कार्तिकेय या चौघांचा जर फोटो असेल किंवा महादेव त्यांच्याबरोबर त्यांच्या कुटुंबापैकी कोणी एक जरी व्यक्ती असेल तर तेव्हा मात्र आपण महादेवांना हळद कुंकू लावू शकतो. यानंतर पुढचा नियम असा आहे, महादेवांच्या पूजेमध्ये महाशिवरात्रीला आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी अर्पण केलेल्या असतात. त्यामध्ये काही गोष्टी खाण्यायोग्य सुद्धा असतात, म्हणजे महादेवांच्या आवडीचे नैवेद्य आपण तिथे अर्पण केलेले असतात. दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण महाशिवरात्रीचे व्रत सोडतो, म्हणजे व्रताचे पारणे करतो, तर नैवेद्यामध्ये आपण जे जे पदार्थ अर्पण केलेले असतात ते अजिबात खायचे नाहीत. महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये जे नैवेद्य आपण दाखवलेले असतात ते खाणे वर्ज्य आहे. त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे दोषसुद्धा लागू शकतात. त्यामुळे महाशिवरात्रीचा नैवेद्य अजिबात खायचा नाही. जर तुम्हाला हे पदार्थ विसर्जन करणे चुकीचे वाटत असेल तर मग महाशिवरात्रीची पूजा करत असताना तुम्हाला शालिग्रामची सुद्धा पूजा करावी लागेल, तरच तुम्हाला हे नैवेद्य खाता येतील. यानंतर पुढचा महत्त्वाचा नियम असा आहे, महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्या जोडप्यांनी या दिवशी ब्रह्मचर्य पाळावे. महाशिवरात्रीचे पुढचा नियम असा आहे, ज्या दिवशी तुम्ही महाशिवरात्रीचे व्रत असेल, उपवास असेल, त्या दिवशी तुम्हाला दिवसभर झोपायचं नाहीये. तर या दिवशी झोपणे सुद्धा वर्ज्य आहे. महाशिवरात्रीचा सगळ्यात महत्त्वाचा नियम जो प्रत्येकाच्या घरामध्ये पाळला गेला पाहिजे, आणि हा नियम जर आपण पाळला तर आपल्यावर महादेवांची कृपा होईल असे म्हणता येईल. महाशिवरात्रीच्या दिवशी आपण घरातलं वातावरण एकदम प्रसन्न ठेवावं, आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवावी. त्याचबरोबर आपल्या घरातील कोणत्याही सदस्यावर आपण अपशब्द वापरू नयेत. आपल्यामुळे कुणाचे मन दुखेल, आपल्यावर कोणी नाराज होईल, अशा गोष्टी आपण महाशिवरात्रीच्या दिवशी अजिबात करू नयेत. गर्भवती महिलांनी महाशिवरात्रीचे व्रत केले नाही तरी सुद्धा चालेल, पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही बाळाच्या हालचालीवर लक्ष ठेवलं पाहिजे. ज्यांना 7 महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले असेल त्यांनी तर बाळाच्या हालचाली नक्कीच जाणवत असतील. त्यासाठी तुम्ही पूर्ण आहार घ्यावा, म्हणजे जरी उपवासाचे पदार्थ खाल्ले तरी पण ते व्यवस्थितपणे घ्यावे. चांगले जेवण करावे, अजिबात उपाशी राहू नये. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तर गर्भवती महिलांनी या नियमांचे पालन जरूर करावे. महादेवांच्या पिंडीवर बेलाची पाने अर्पण करत असताना ती विषम संख्येमध्ये अर्पण करावी. म्हणजे एक तर तुम्ही 1 बेलाचे पान अर्पण करू शकता, 3 बेलाचे पान अर्पण करू शकता, 5 करू शकता, 7 करू शकता. पण 1 बेलाच्या पानाचा असा अर्थ होतो, एका बेलाच्या पानाला 3 पानं असतात, म्हणजे 3 दलांचे मिळून हे 1 पान तयार झालेले असते. त्यामुळे तुम्हाला पानसुद्धा 3 दलांचं आहे की नाही हे व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. मगच ते महादेवांच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे. बेलाचे पान तोडत असताना बेलाच्या झाडाला सर्वप्रथम नमस्कार करायचा आहे
आणि नंतरच तुम्हाला ते बेलाचे पान तोडायचं आहे. हे पान पूर्णपणे 3 दलांचे असलेले पाहिजे. पान जळालेले, चिरलेले किंवा तुटलेले अजिबात महादेवांच्या पिंडीवर अर्पण करायचं नाही. महाशिवरात्रीचा सगळ्यात शेवटचा पण महत्त्वाचा नियम, जर तुम्हाला महादेवांच्या पूजेमध्ये एखादी वस्तू उपलब्ध झाली नाही तर अजिबात नाराज व्हायचं नाही. पण पूजा करताना, व्रत करताना महादेवांच्या पिंडीवर चुकीच्या वस्तू मात्र अजिबात अर्पण करू नका. यामुळे महादेव हे आपल्यावर क्रोधित होतात आणि आपल्याला व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही. खरं सांगायचं झालं तर महाशिवरात्रीचे व्रत करण्यासाठी आपल्या मनातील शुद्ध भाव, आपली महादेवांवर असणारी भक्ती खूप महत्त्वाची आहे. तर या गोष्टी तुम्ही जरूर पालन करा. आणि अक्षता वाहत असताना किंवा तांदळाचा वापर आपण पूजेमध्ये करत असू तर त्या अक्षता ज्या आहेत किंवा तांदूळ जे आहेत ते तुटलेले नसावे. अखंड म्हणजे न तुटलेल्या तांदळाचा वापर आपल्याला महादेवाच्या पूजेमध्ये करायचा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करायला मात्र विसरू नका. त्याचबरोबर आपल्या कृपादृष्टी चॅनेलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनेलला सपोर्ट केल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. आणि कृपादृष्टी या आपल्या परिवाराकडून महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.